आई मी घेऊन येईन त्या दोघांना. तुम्ही प्लीज जरा 2-2 घास खाऊन घ्या. ऐका माझं. अजित मला भूक नाहीये. आई चल बरं आराम कर. वहिनी बघतोयस ना इंद्रा, या आधी महाडिकांच्या घरात हे असं काही झालेलं नव्हतं. अरे एक कुटुंब होतं रे आपलं. कायम एकत्र असायचो आपण, एकत्र जेवायला बसायचो, आनंदात होतो. पण ती अवदसा या घरात आली आणि आपल्या घराला आग लावली तिने. सगळं त्या अवदसेमुळे होतंय. अरे आपल्या घरचा ना आनंद हिरावलाय तिने. सांगते इंद्रा, ती अवदसा आपल्या आयुष्यातून कायमची गेल्याशिवाय या घरात पुन्हा शांतता येणार नाही. नको काळजी करू. एक दिवस जाऊ दे. ह्या सगळ्यावरती वेळ हा एकमेव उपाय आहे. होईल सगळं ठीक. तर का विक्रांत शांत झाला ना, आपण त्याला घरी आणू. मी मालतीकडे बघतो. विक्रांत दादा, विक्रांत ऐक ना. विक्रांत तुला मुलगी म्हणलं होतं मी. तू तर मुलगी म्हणण्याच्या लायकीचीच नाहीयेस. तुम्ही नजरेतनं उतरलाच पाहिजे. राणी वहिनी माझ्या मनातून पूर्ण उतरलेत. त्या माणूस म्हणून घेण्याच्या पण पात्रतेच्या नाहीयेत. राणी राणी काय झालं? माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आपण असं नको करायला पाहिजे होतं. आपल्यामुळे अख्खं घर दुखावलं गेलंय. आणि या सगळ्याचं ब्लेम तू स्वतःला का करून घेतेस? सगळं हळूहळू नॉर्मल होईल ना. मला बरं वाटावं म्हणून बोलताय ना. असं काही नाहीये. मी खरं तेच सांगतोय. मला सगळं माहिती. कोणी ठेवलं नाही ना. आणि अगं तर मी ऐकलंय सगळं. विक्रांत सर घरी यायला नाही म्हणाले ना. माहितीये मला. हे सगळं माझ्यामुळे होतं. मी घर तोडलं. मी काय करून बसले सर हे. आणि हे बघ, तू तू आधी शांत हो. आणि आपल्याला असं एवढ्यात खचून नाही चालणार. अगं हो सर, मग काय करणार. सगळे रागवलेत माझ्यावर. आता मी घरात आहे तरी आपण कोणाला सांगू शकत नाही. हे असं लपून बसावं लागतं. ठीक आहे, मान्य आहेत मला सगळ्या गोष्टी. पण तू ना थोडा वेळ दे सगळ्यांना. आणि जास्त त्रास करून घेऊ नको स्वतःला. सगळं ठीक होईल. कसं ठीक होईल सर. या घरात मी कोणालाच नकोय. कोणीच बोलत नाहीये माझ्याशी. आबा पण नाही. राणी तू नको ना स्वतःला वाईट वाटून घेऊस. आणि हे सगळं काही फक्त तुझ्या एकटीमुळे नाही झालंय. अगं तुझी काही चूक नाहीये त्याच्यात. तुला वाटलं तो विक्रांत होता. आपल्याकडे सगळे पुरावे होते. पण आता झालंय काहीतरी कन्फ्युजन. ते आपण सॉल्व्ह करू ना. तू का एवढी काळजी करतेस? नको त्रास करून घेऊस. आणि मी आहे तुझ्यासोबत.
तुला तुला भूक लागली आहे का? मी काही खायला घेऊन येऊ तुझ्यासाठी? नाही, जेवायची इच्छा नाही मला. जेवायची इच्छा तर कोणाचीच नाही. त्या विक्रांत अचानक घर सोडून गेल्यामुळे सगळेच खचलेत. ते सुद्धा माझ्यामुळेच. आणि हे बघ, तुला वाईट वाटावं म्हणून नाही सांगत आहे मी हे सगळं. पण आता ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला सगळ्यांना सांभाळायचं आहे की नाही? सगळ्यांना सावरायचं आहे आपल्यालाच. मग आपणच रडून कसं चालेल? आपल्याला खूप स्ट्रॉंगली उभं राहावं लागेल ना. आणि मला तरी असंच वाटतं की आपण स्वतःला ब्लेम करण्यापेक्षा ना या गोष्टीचा विचार करूया की विक्रांत या घरी परत कसा येईल. तुला खरं सांगू, मला जर कळलं ना तो कुठे आहे, मी स्वतः जाईन, त्याला समजावेन आणि घरी घेऊन येईन एकदाच. आणि हो, तू असा बिलकुल विचार करणार नाहीयेस की या सगळ्यात फक्त तुझीच चूक आहे किंवा तुझ्याकडनंच काही मिस्टेक झाली. तुला कळतंय ना मी काय म्हणतोय? ऐकतेस ना? आणि तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? तुझं ना मन खूप निर्मळ आहे. तू सतत स्वतःच्या आधीनं दुसऱ्यांचाच विचार केलायस. मला नाही माहित एक्झॅक्टली काय झालंय, काय घडलंय, काय खरंय, काय खोटंय, मला काही माहित नाही. मला फक्त एवढं माहिती आहे, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. तुला संशय आलाय ना, तुझ्या बोलण्यात लॉजिक असणारच 100%. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण दोघं मिळून सोडू. काहीच काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. काही बोलायचं का? माझं काम केलं. मी काय सांगितलं होतं तुम्हाला? आजच्याच पेपर्स तयार करून घ्या. मला इंद्रा आणि राणीचा डिवोर्स झालेला हवा आहे. हे बघा मला माहितीये, काहीही झालं तरी तुम्ही त्या अवदसेचीच बाजू मांडाल. नाही ऐकायचंय मला. आता बास झालं, मी खूप सहन केलं. त्यामुळे आता मला समजावायच्या भानगडीत पडूच नका. मला ती अवदसा माझ्या घरात नकोय. तिला आत्ताच्या आत्ता बोलवा, पेपर्स रेडी करा, त्यावर तिची सही घ्या. मला दोघांच्याही सह्या तर लिगल पेपर्सवर झालेल्या हव्यात. जोपर्यंत सह्या होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. हे प्रकरण कायमचं संपायला हवं. प्रोसेस सुरू झाली. मी वकिलांशी बोललोय, पण या अशा कामांना वेळ लागतो. का का वेळ लागतो? अहो, तुमची पत वापरा ना जरा. एवढ्या ओळखी आहेत ना तुमच्या. मग आणि आपल्या फॅक्टरीची लिगल कामं बरी एका दिवसात होतात. मग तसंच हे कामही लगेच व्हायला हवं. तुम्ही ना उगाच कारणं देत बसू नका. मला काही ऐकायचं नाहीये. हो, पण नाही नि बिन नाही. तुम्हाला जर आपलं घर फुटू नये असं वाटत असेल ना, तर मी सांगते ते ऐका. नाही तर नंतर ना पश्चात्ताप करायची वेळ येईल. मला दोघांच्याही सह्या तर लिगल पेपर्सवर झालेल्या हव्या. हे प्रकरण कायमचं संपायला हवं.
राणी, सॉरी सर. सॉरी. का, काय झालं? तुम्हाला खूप करावं लागतंय ना माझ्यासाठी. मला वाईट वाटतंय. एवढं काही नाही. तू नेहमी करतेस माझ्यासाठी, आपल्या घरातल्यांसाठी. मग आज मी केलं तर काय हरकत आहे? ठीक आहे. आपण तरी सुद्धा कसं तरी वाटतंय. राणी मॅडम, प्लीज हा चहा घ्या, नाहीतर इंद्रजित सर मला कामावरून काढून टाकतील. ठीक आहे. बस. तुमचं झालं ना चहा? नाही, म्हणजे मी ट्राय केलं 2 कप आणायचा, पण नाही पॉसिबल झालं. अहो मग नाही नाही, ठीक आहे, मी घेईन नंतर कधीतरी. आणि असंही मी कुठे चहा पितो, मला कॉफी आवडते, तुला माहिती आहे ना. मग आजच्या दिवस चालेल का चहा? ऑफकोर्स. थँक्यू. वा, म्हणजे चहा फारसा आवडत नाही मला, पण आज हा चहा जरा जास्तच गोड लागतोय. मी ना लहानपणी जास्त चहा नाही प्यायचो, फार रेअरली प्यायचो. नंतर मग बाहेर गेलो शिकायला, तिथे कॉफी प्यायची सवय लागली, ती काय. तिथे चहा मिळत नाही ना आपल्यासारखा. कॉफी मात्र छान मिळते तिथे. आज काहीतरी वेगळं होतंय असं नाही वाटत तुला? काय? म्हणजे मी बडबड करतोय आणि तू ऐकतेस, असं होत नाही फारसं. कसं जमतं यार तुला? म्हणजे मला तर एवढं बोलूनच थोडस दम लागल्यासारखं होतंय. मी आहे म्हणून जमताय मला? असं सगळ्यांना नाही जमत ते. हो का? खरंय. पण बरं सर, ते काल रात्रीसाठी सॉरी बरं का. आम्हाला कधी झोप लागली ना मला कळलंच नाही. ते मला ना काल खूप वाईट वाटत होतं आणि माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. सॉरी. एवढं काय त्यात? त्रास कसला? ठीक आहे, चालतंय एवढं. आणि हे बघ, जे काय झालं त्यामुळे तुला वाईट वाटणं साहजिक आहे, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणी काहीही म्हटलं तरी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणजे तो विक्रांत होता नव्हता आय डोंट नो, पण तुला जर असं वाटतंय ना तो विक्रांत होता, तर तुला जे वाटतंय ते चुकीचं असूच शकत नाही, असं माझं मत. आणि तू बिलकुल काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत. बरं चला निघू का मी आता? आता कुठे चाललीस? ते आईला भेटून येते ना, ती काळजी करत असेल. आणि बुवांकडे सुद्धा जाऊन येते. डॉक्टर म्हणालेत ना, आपण जर बुवांशी बोलत राहिलो तर ते लवकर रिकवर होतील, है ना. तोच प्रयत्न चाललाय आता माझा. जायला पाहिजे ना? हो, जाऊन येतो. चला येते. राणी थांब. काय झालं? आधी मी जातो बाहेर, कोण कुठे ते बघतो, मग तू माझ्या मागून ये.
अरे हो हो सर चालेल हां. इंदिरा हा काय असं का बघतोयस? हा नाश्ता नाही करायचा का? हो करायचं ना. मग चल ना. हो अब आय थिंक तुझा फोन वाजतोय वरती रूम मध्ये. माझा हो अगं मला आवाज आला ना, मी आता वरतूनच आलो ना खाली. वाजत होता फोन. हो का? हो बरं बघते मी. हो बघ बघ. इंदिरा हा कुठे बाहेर निघालास का? नाही मी इथेच आहे. त्यापेक्षा विक्रांतला शोध. हो हो बाबा शोधतो मी, तिकडेच जातो. हा मला वाटतं आई इथे तुम्हाला आवाज येत होती मगाशी. ते हम्म बघतो. हा इंदिरा इंदिरा आज नक्की विक्रांतला घेऊन येशील ना रे? हो काकी तुम्ही काही काळजी करू नका, मी घेऊन येईन विक्रांतला.